कळत आहे मावशी, आजचा बेत म्हणजे डाळ कांदा. डाळ कांदा हा कारभारांच्या न आवडीची भाजी आहे. तीच मी आज त्यांना टिफिनसाठी दिली. आज थोडा उठायला उशीर झाला म्हणून आज पटकन होणारं म्हणजे डाळ कांदा. इथं 2-3 कांद्याच्या पात होत्या, त्या मस्त कट केल्या आणि साईडला मस्त तुरीची डाळ अशी फुलत घातली. बघा बारीक बारीक असं डाळ कांद्यासाठी पातीचा कांदा कट करायचा. तुम्ही डाळ कांदा मस्त पालक मेथीतही बनवू शकता. बघा एक मिडियम साईजचा कांदा घेतला, तोही मी असा बारीक बारीक कट करून घेतला. खूप सोपं आणि साधं डाळ कांदा आहे. तुम्ही कसं डाळ कांदा बनवता, तुमची पद्धत कशी आहे ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त असा मिडियम साईजचा कांदा मी कट केला आणि टोमॅटोही कट केलं. जिरं, कोथिंबीर आणि लसणाच्या 2-3 कळ्या त्या बी छान कुटून घेतल्या. मस्त बारीक कुटून घेतली. एवढ्याच साहित्यात आणि घरगुती मसाल्यात आपण सोप्या पद्धतीत डाळ कांदा बनवणार आहोत. माझ्या सगळ्या रेसिपी ह्या सोप्याच असतात. तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करत जा आणि सजेशन देत राहा. चला की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते. कांदा लाल परतला, त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली. नंतर ते परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलो. टोमॅटो टाकल्यानंतर आपले घरगुती मसाले त्यामध्ये ॲड करायचे. मसाले छान परतले की फुलत घातलेली डाळ मस्त तुरीची त्यामध्ये ॲड करायची. नंतर कापलेली पात त्यामध्ये ॲड करायची. थोडंसं पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त अशी शिजू द्यायची. बघा सोप्या पद्धतीत डाळ कांदा आपला रेडी आहे. तुमची पद्धत कशी आहे डाळ कांदा बनवण्याची ती मला कमेंटमध्ये सांगा. मस्त असं पाणी सुटलं. पुन्हा मी थोडंसं अर्धा कप त्यामध्ये पाणी ॲड केलं. 2-3 वेळा मस्त फिरवलं. 2-3 मिनटं पुन्हा वाफ दिली आणि रेडी झाला आपला गरमागरम डाळ कांदा. हे भाकरीसोबत पोळीसोबत एवढं बढिया लागते ना, नक्की ट्राय करा. हा गावरान पद्धतीचा माझा डाळ कांदा आहे. तुमची पद्धत कशी आहे मला सांगा. बघा टिफिनही भरला आणि दिला. कारभारांना आज माहीतच पडलं नाही मी आज काय दिलं. भेटू नेक्स्ट रेसिपीसोबत.